आज आहे संडे आणि संडे म्हटलं का चिकन असलंच पाहिजे, म्हणून आम्ही आज बेत केला आहे मस्तपैकी चुलीवर चिकन करायचं। तर चला मी आजची रेसिपी तुमच्याबरोबर शेअर करते। तर इथे बघा आम्ही चिकन घेतलेलं आहे, 1.5 किलो चिकन आहे, त्याबरोबर कलेजी पण आणलेली आहे अर्धा किलो। आणि आता चिकनला मस्तपैकी धुवून घेतलं स्वच्छ आणि त्यावर लिंबू पिळून घेतला, त्यामध्ये दही लावून घेतलं त्याला आणि दह्याबरोबर हळद मीठ आणि थोडंसं तिखटही टाकलं, गरम मसालाही टाकला आणि अर्धा तास आम्ही ते तसंच ठेवलं आणि आलं लसणाची पेस्टही टाकली आणि त्यानंतर मग आम्ही वाटण करून घेतलं। वाटणासाठी मी इथे वापरलं आहे सुक्कं खोबरं घेतलेलं आहे, सुक्कं खोबरं आणि कांदा लसूण आलं कोथिंबीर आणि थोडी हिरवी मिरची घेतलेली आहे आणि याचं वाटण करून घेतलेलं आहे। हे सगळं भाजून घ्यायचं आणि मग त्याचं वाटण केलेलं आहे। आता आम्ही मस्तपैकी चूल पेटवली, दाराच्या समोरच आमच्या थोडंसं मोकळं आवर आहे, तर तिथेच आम्ही दगडं मांडली, त्याच्यावर मस्तपैकी टोप मांडला आणि तिथूनच आजूबाजूला सुकी लाकडं पडलेली होती ती जमा केली आणि मस्तपैकी चूल पेटवली। आणि बघा आता आम्ही चिकनला मस्तपैकी फोडणी देतो। तर पहिले तेल टाकलं, तेल थोडं गरम झालं, त्याच्यानंतर मग त्याच्यामध्ये टाकलं आलं लसणाची पेस्ट आणि कढीपत्ता आणि तमालपत्र टाकलं, थोड्याशा मिऱ्या टाकल्या आणि कांदा चांगला मस्त परतून घेतला। कांदा परतल्यानंतर त्यामध्ये आम्ही हळद मीठ आणि लाल तिखट म्हणजे जो घरचा मसाला आम्ही घरी जो करतो तो मसाला टाकला अंदाजाप्रमाणे, जसं 1.5 किलोचं चिकन आहे त्याप्रमाणे अंदाज घेऊन मसाला टाकला आणि मस्त त्याला परतून घेतलं तेलावर। मस्त त्याला तरी आलेली आहे बघा तुम्ही। मस्त मग वाटण त्याच्यामध्ये टाकलं, नंतर जे आम्ही वाटण केलेलं होतं ते टाकलं त्यामध्ये आणि मस्त वाटण परतून घेतलं। तेल सुटेपर्यंत मस्त त्याला परतून घ्यायचं आणि चुलीला मस्त असं जाळ घातला, थोडीशी थंडीही पडलेली होती आणि त्यामुळे थंडीमध्ये चूल पेटवलेली तर अजून भारी वाटत होतं आणि मस्त आम्ही चिकनचा रस्सा केला चुलीवर, खूपच टेस्टी झालेला तो। आणि त्यानंतर आता हा मसाला परतून घेतलेला आहे आणि त्याच्यामध्ये आपलं चिकन टाकायचं आहे आणि हा मसाला परतून झाल्यानंतर सगळं चिकन जे आपण मॅरिनेट करून ठेवलं होतं ते चिकन सगळं टाकलं आणि मस्त त्याला एक छान झाकण ठेवायचं, पाणी टाकायचं नाही अजिबात, आणि झाकण ठेवून मस्त एक वाफ आणून दिली। त्या झाकणावर थोडं पाणी ठेवलं आणि जे पाणी जरा कोमट झालं की तेच पाणी आपण चिकनमध्ये ओतणार आहोत। अशा पद्धतीने चुलीवरच्या रश्श्याची चवच काय वेगळी होती, एकदम टेस्टी रस्सा झालेला। नक्की ट्राय करून बघा तुम्ही। आपण रोजच गॅसवर बनवतो आणि खात असतो, पण एखाद दिवशी चुलीवरचं जेवण खाऊन बघा, खूपच टेस्टी लागतं। नक्की ट्राय करा। आणि आमचा चिकनचा रस्सा तर एक नंबरच झाला होता। मस्तपैकी आम्ही चिकनचा रस्सा भात आणि तांदळाच्या भाकरी केलेल्या आणि मस्त चिकनच्या रश्श्यावर सगळ्यांनी ताव मारला आणि सगळे मस्त जेवले आणि त्या चुलीवरच्या रस्स्याचा सगळ्यांनी आस्वाद घेतला। खूपच छान असा रस्सा झालेला। नक्की ट्राय करा आणि चॅनेलला सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा आणि व्हिडिओ